नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। मंडळी, ज्या घरातील स्त्री ही संस्कारी असते ते घर चांगले व सुरक्षित बनते असं म्हटलं जाते। तसेच त्या घराकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील लोकांचा बदलत असतो। परंतु मंडळी, आम्ही तुम्हाला घरातील स्त्रीबाबत असं काही सांगणार आहोत की घरातील स्त्रियांच्या अशा कृतीमुळे श्री स्वामी समर्थ महाराज या घरात येत नाहीत। चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत किंवा अशी कोणती कामं आहेत जी केल्यामुळे स्वामी समर्थ महाराज घरात येत नाही। हिंदू धर्मानुसार घरातील स्त्रीला लक्ष्मीचा व अन्नपूर्णाचा दर्जा दिला जातो, परंतु महिलांच्या काही चुकांमुळे किंवा चुकीच्या कामांमुळे माता लक्ष्मी नाराज होते व घर सोडून निघून जाते। यातील पहिलं काम म्हणजे घरातील महिलांनी केस मोकळे सोडू नयेत। बऱ्याच महिलांना संध्याकाळच्या वेळी केस विंचरण्याची सवय असते आणि ते केस मोकळे सोडून देतात। शास्त्रानुसार केस मोकळे सोडणे हे अशुभ मानले जाते आणि म्हणूनच माता लक्ष्मी नाराज होते व घर सोडून निघून जाते। तसेच बऱ्याच वेळा घरातील स्त्री ही मुख्य दरवाज्यावरच गप्पा मारत बसते। ही अतिशय चुकीची गोष्ट आहे। लक्ष्मी सुद्धा घरात मुख्य द्वारानेच प्रवेश करते, परंतु रस्त्यात घरातील स्त्री बसलेली असेल तर लक्ष्मी आल्या पावलीच परत जाते अशी मान्यता आहे। घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ असावा आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची घाण नसावी। मंडळी, तिसरी गोष्ट म्हणजे घरातील स्त्री ही सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर जर झोपायची सवय तिला असेल तरी सुद्धा माता लक्ष्मी घर सोडून निघून जाते। यामुळे घरातील सुख समृद्धी कमी होते, तसेच घरात नकारात्मक वातावरण तयार होते। त्यामुळे घरातील स्त्रियांनी सूर्योदयापूर्वी उठून स्वामींची सेवा केली पाहिजे। ज्या महिला रात्री स्वयंपाक करतात आणि घरातील भांडी स्वच्छ न ठेवता तसंच सोडून देतात, कारण भांडी धुण्याचा त्या कंटाळा करतात किंवा भांडी सकाळी घासून ठेवू असं ठरवतात, शास्त्रानुसार हे अतिशय अशुभ मानले जाते। अशा घरात माता लक्ष्मी वास करत नाहीत। घरातील महिलांनी स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावे। महिलांनी खरकट्यात ताटात जेवण करू नये। मंडळी, मी तुम्हाला सांगितलेली आतापर्यंत 4 कामे हे घरातील महिलांनी कधीही करू नये, अन्यथा घरात माता लक्ष्मी व स्वामी समर्थ महाराज कधीही येणार नाहीत। मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।